राम राम मंडळी, कशा आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. चला तर मग आज आपण जाणार आहोत एक वेगळ्याच ठिकाणी. तिकडे तुम्हाला आनंद तर भेटणारच, तसेच अध्यात्मक आणि मुलांसोबत आपण काही गोष्टी त्यांना दाखवत असो तर त्यांनाही थोडंफार पारंपरिक आपले जुने लोक असतात, जे काही संस्कृती, जे काही वारसा आहे आपला, तो आपण पुढे नेणार. आपण आज जाणार आहोत एका सुंदर अशा मंदिराकडे. संत तुकाराम गाथा मंदिर, श्री क्षेत्र देहू. मंदिराचा परिसर हा अतिशय आध्यात्मक आणि सकारात्मक ऊर्जेचा तर असतोच. त्यातल्या त्यात ऊन थोडंफार चालू होतं, पण आम्हाला खूप छान वाटत होतं, कारण खूप दिवसाचं आमचं हे ठरलेलं प्लॅनिंग होतं आणि आम्ही फायनली इकडे आलो. गर्दी जास्त नव्हती, कारण ऊन होतं आणि दुपार असल्यामुळे थोडीशी गर्दी कमी होती. मला तर असं वाटतं थोडीशी गर्दी कमी असते की फोटो काढायलाही छान वाटतं आणि थोडेसे जे काही आपले मेमरीज असतात त्या छान क्रिएट होतात. आपण त्यामध्ये आनंद घेत फोटो काढतो, आपण त्या गोष्टी ऑब्झर्व करतो आणि आपल्याला खूप छान वाटतं. काम तसं चालूच आहे आणि तुम्ही जर पुण्याच्या आसपास असाल तर ह्या ठिकाणी आवर्जून जा आणि मुलांसोबत जर गेल्या तर तुम्हाला तो एक अनुभव खूप सुंदर वाटतो. मुलांना थोडीशी संस्कृती, जे काही आपले संत असतात त्यांच्या गोष्टी, जे काही त्यांनी लिहून ठेवलेला जो महात्मा असतो हे बघ ते त्यांना थोडंसं झालं पाहायलाही बस. छान वाटतो. जे काही आपले पूर्वज आहेत त्यांनी कसे काव्य केलेले आहेत, कशी रचना केलेली आहेत, कशी ते लिहित होते, त्या आध्यात्मक माहितीतून मुलांना एक वेगळीच गोष्ट अनुभवायला मिळते. त्यामुळे तुम्ही जर जवळपास असाल तर नक्की जा. प्रत्येक गोष्टीचा इतिहास हा पूर्ण डिटेलमध्ये लिहिलेला गेलेला होता. त्यामध्ये अभंग, काव्य, जे काही जुनी लोकं होती ती इतकी सुंदर त्यांची रचना, म्हणजे त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. इंद्रायणी नदीच्या काठेवर हे असं सुंदर असं मंदिर पाहायला खूप सुंदर वाटतं, खूप छान वाटतं आणि तुम्हालाही त्या जागेचा आनंद घ्यायला नक्की आवडेल. जे काय आपले घरातले मंडळी असतात त्यांच्यासोबत तुम्ही एकत्र या, कारण जे काही वयस्कर लोकं असतात त्यांनाही छान वाटतं, कारण भरपूर ठिकाणी आपण जातो, पण अशा ठिकाणी आपण क्वचित जातो. परंतु तिकडे गेल्यानंतर आपला इतिहास, जे काही आपली संस्कृती आहे त्याला नक्कीच एक उजळणी मिळते. मुलांसोबत तो क्षण जगायला छान वाटतं. काय बोलले, तुला कसं वाटतंय? भारी वाटतं. संत तुकारामांची अतिशय सुंदर मूर्ती, जसं असं वाटतं की ते आपल्या समोरच आहे आणि ते आपल्याशी बोलत आहे. इतकं सुंदर वाटतं ना. तुम्ही नक्की भेट द्या, तुम्हाला नक्की आवडेल. आणि जो काही आजूबाजूचा परिसर आहे तो आता हळूहळू डेव्हलप होत आहे. तो पूर्ण झाल्यानंतर मी तर म्हणते प्रचंड गर्दी होईल. हळूहळू लोकांना आत्ता माहिती होते आणि जे काही मुलांसोबत आपल्याला वेळ घालायची जी काही आपल्याला संधी भेटते ना, तर मला असं वाटतं इकडे येऊन तुम्ही मुलांसोबत वेळ घालवायलाच पाहिजे, कारण मुलाला नवीन नवीन गोष्टी समजतात. जे काही आपले संत होऊन गेलेत त्याबद्दल माहिती मिळते आणि आपल्याला ते खुश असले की आपल्यालाही आनंद होतो, बरोबर ना?
बघू आतमध्ये जाऊन. ट्रिप्सी का ट्रिप्सी म्हणजे दुपारची वेळ होऊन गेली होती आणि जाम भूक लागली होती, त्यामुळे मस्तपैकी ताव मारला आणि आम्ही परतीच्या वाटेला निघालो. रस्त्याने काही जास्त गर्दी नव्हती. तुम्ही जर पिंपरी चिंचवडच्या परिसरात राहत असाल तर ते अगदी सोपं आहे. आम्ही वाघुलीवरून होतो, त्याच्यामुळे थोडंसं लांब पडलं आणि संडे असल्यामुळं खरं तर रस्ता फारच मोकळा होता. तुम्ही जाऊ शकता, भेट देऊ शकता मुलांसोबत, त्या ठिकाणचा आनंद नक्की घेऊ शकता. आणि मला असं वाटतं तुम्ही या मंदिराला नक्की भेट द्या, म्हणजे तुम्हाला ही समजेल किती सुंदर आणि किती आध्यात्मक रचना आहे. मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. बाय बाय. काळजी घ्या.